धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कळंब तालुक्यातील खोंदला या गावचे शेतकरी जे मांजरा नदी पात्रामध्ये बेपत्ता झालेले होते त्यांच्या शोध मोहिमेला आता गती आलेली आहे। कळंब धाराशिव विधानसभेचे आमदार कैलास पाटील असतील, तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, या दोघांनी या ठिकाणी खोंदला गावामध्ये प्रत्यक्ष पाहणी करत त्या ठिकाणी प्रशासनाला सूचना केल्या होत्या। या ठिकाणी तहसीलदार असतील, या ठिकाणचे डिप्टी कलेक्टर असतील किंवा अन्य प्रशासनातील टीम असेल, या अधिकाऱ्यांनी देखील सकाळपासूनच या ठिकाणी त्यांच्या शोध मोहिमेचं आणि रेस्क्यू करण्याचं जे काम आहे ते आता हाती घेतलेलं होतं। मात्र जवळपास 5-6 तास उलटलेले आहेत, मात्र अद्यापही त्या बेपत्ता असलेले सुब्राव लांडगे या शेतकऱ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। त्यांची कुठलीही या ठिकाणी माहिती अद्यापही आपल्यापर्यंत मिळत नाहीये। एसडीआरएफची जी काही टीम आहे ते देखील आता नदीपात्रात त्यांनी त्या बोटीच्या सहाय्याने प्रवेश केलेला आहे। जवळपास 5 ते 6 अधिकारी हे एसडीआरएफचे त्या ठिकाणी शोध मोहिमेमध्ये आहेत आणि ते या बोटीच्या सहाय्याने नदीपात्रामध्ये त्या बेपत्ता असलेल्या सुब्राव लांडगे या शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत। अजून पुढे घ्यावी लागेल तुम्हाला गाडी, असं रोज झाले ना। बाजूला सर सोबत जावा, इथले लोक आहेत। लोकांनी थोडं मागं सर कुठे बस तिकडे किती वर जाईल? इकडे खाली जाऊ नका सर। काय होतं इकडे हां ते माग आपल्याकडे टाकायला होतं कॅमेरा। इकडे